गेल्या जवळपास एका महिन्यापासून देशाची राजधानी दिल्लीत एक मोठं आंदोलन सुरू आहे। हजारो विद्यार्थी, तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत। मागणी फक्त एकच आहे, देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ थांबवा आणि निष्पाप विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। परंतु काल दिल्लीत जे घडलं त्याने संपूर्ण देश हादरलाय। संसद भवनावर शांततापूर्ण मार्गाने निघालेल्या मोर्चावर लाठी हल्ला झाला, अश्रुधुराचे गोळे डागले गेले आणि 10-12 वर्षांच्या लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत सर्वांना बेदम मारहाण करण्यात आली। या आंदोलनात 100 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत। 20 दिवस आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि वैज्ञानिक सोनम वांगचुक यांना 18 जुलैच्या सकाळी पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून उचलून रुग्णालयात दाखल केलं। परंतु या कारवाईनंतर विद्यार्थ्यांचा रोष शांत होण्याऐवजी तो दुप्पट वेगाने पेटून उठला। काल आंदोलनात झालेल्या हिंसेमागे नक्की कोणाचा हात होता? विद्यार्थी, पोलीस की आंदोलनातील घुसखोर? आज यावर चर्चा करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। या संपूर्ण संघर्षाची पाळंमुळं दडली आहेत देशातील शिक्षण व्यवस्थेत। नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपर फुटीच्या घटनांनी संपूर्ण देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात लोटलं आहे। वर्षानुवर्षे दिवस रात्र अभ्यास करून डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चकनाचूर झालाय। या धक्कादायक प्रकारानंतर देशभरात असंतोष पसरला। अनेक निष्पाप विद्यार्थ्यांनी या ताणतणावाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। ही केवळ एका परीक्षेतील त्रुटी नव्हती, तर लाखो कुटुंबांच्या विश्वासाचा घात होता। या सगळ्या गलथान कारभाराची थेट जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले। सोनम वांगचुक, कॉकरोच जनता पार्टी आणि विविध विद्यार्थी संघटनांनी या मागणीला पाठिंबा दिला। गेल्या जवळपास महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टी आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत शांततापूर्ण निदर्शनं सुरू होती। गेले 20 दिवस लडाखचे प्रसिद्ध वैज्ञानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक अन्न पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले होते। त्यांचं उपोषण अत्यंत शांततेत सुरू होतं, परंतु 18 जुलैच्या सकाळी अचानक परिस्थिती बदलली। दिल्ली पोलिसांनी सकाळीच उपोषण स्थळ गाठलं आणि सोनम वांगचुक यांना बळाचा वापर करून तिथून उचललं व रुग्णालयात दाखल केलं। प्रशासनाकडून त्यांच्या प्रकृतीची कारणं देण्यात आली असली तरी आंदोलकांचा आरोप आहे की आंदोलन दडपण्यासाठी ही कारवाई पोलिसांनी केली आहे। जेव्हा सोनम वांगचुक यांच्यासारख्या शांतताप्रिय व्यक्तीला अशा प्रकारे आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं, तेव्हा देशभरातील तरुणांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला। ज्या आंदोलनाला सरकार शांततेत सोडवू शकलं असतं, त्या आंदोलनाला या एका कारवाईने आगीत तेल ओतण्याचं काम केलं। विद्यार्थ्यांनी आधीच ठरवल्याप्रमाणे संसद भवनावर मोर्चा काढण्याची तयारी पूर्ण केली होती। देशभरातून हजारो विद्यार्थी दिल्लीकडे कूच करत होते आणि विद्यार्थ्यांनी ठरवल्याप्रमाणे मोर्चा काढलाच। काल दिल्लीच्या रस्त्यांवरून जी दृश्य दिसली ती लोकशाहीला काळीमा फासणारी होती। खरं तर हा मोर्चा पूर्वघोषित, पूर्वनियोजित होता। देशभरातून आलेले हजारो विद्यार्थी शांततेत शिक्षण मंत्री राजीनामा द्या अशा घोषणा देत संसद भवनाच्या दिशेने पुढे सरकत होते। परंतु दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा रोखण्यासाठी प्रचंड ताकदीचा वापर केला। आधी बॅरिगेड्स लावून विद्यार्थ्यांना अडवण्यात आलं। जेव्हा विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठी हल्ला सुरू केला। पोलिसांनी फक्त लाठीमारच केला नाही, तर आंदोलकांवर अश्रुधुराचे गोळे डागले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आंदोलकांपर्यंत कोणालाही पोलिसांनी सोडलं नाही। अभिजित दिपके यांनी सांगितलं की सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे केस ओढत त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली। या लाठी हल्ल्यात 100हून अधिक विद्यार्थी, पालक गंभीररित्या जखमी झाले आहेत। दुसऱ्या बाजूला पोलिसांचं म्हणणं काही वेगळंच आहे। पोलिसांच्या दाव्यानुसार आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला। या झडपेत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत। महाराष्ट्राचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी आंदोलनस्थळी 2 ट्रक भरून दगडगोटे जमा करून ठेवले होते। देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कुणी केली? हे जर खरं असेल तर मग यातून काही अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतात, ज्यांची उत्तरं मिळणं खरंच गरजेचं आहे। शांततापूर्ण आंदोलनाला चिथावणी कोणी दिली?
20 दिवसांपासून शांततेत चाललेल्या आंदोलनातून सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने हटवून पोलिसांनी विद्यार्थ्यांचा रोष का ओढवून घेतला? जर विद्यार्थ्यांना दगडफेक करायचीच होती आणि त्यांनी 2 ट्रक भरून दगड आधीच गोळा केले होते, तर पोलिसांच्या गुप्तचर विभागाला याची माहिती आधी का मिळाली नाही? हे पोलिसांच्या गुप्तचर विभागाचं अपयश नाही का? आणि या आंदोलनाला हिंसक बनवून बदनाम करण्याच्या उद्देशाने मोर्चात घुसखोर होते का? या आधीचा इतिहास साक्षी आहे की अनेकदा शांततापूर्ण जन आंदोलनांना बदनाम करण्यासाठी राजकीय स्वार्थापोटी समाजकंटक किंवा घुसखोर आंदोलनात पाठवले जातात. कालच्या आंदोलनातही असाच प्रकार घडला आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याशिवाय जे पोलीस विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करत होते त्यांच्यावरही काहींनी संशय व्यक्त केला आहे, कारण त्यांच्या युनिफॉर्मवर त्यांचं नाव लिहिलेलं नव्हतं. साधारणतः पोलिसांच्या युनिफॉर्मवर त्यांचं नाव लिहिलेलं असतं, त्यांच्या खात्याचा लोगो असतो. मात्र काल झालेल्या आंदोलनात आलेले पोलीस खरंच पोलीस होते की सरकार समर्थकांना पोलिसांचे युनिफॉर्म देऊन विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करण्यासाठी बोलावले होते? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. काल संसद भवनालाही नेहमीपेक्षा जास्त सुरक्षा देण्यात आली होती. अगदी प्रधानमंत्र्यांची सुरक्षा देखील चोख करण्यात आली होती. संसदेच्या गेटवर बंदूकधारी जवान गेटच्या बाहेर बंदुकीचा नेम धरून तैनात होते. एवढंच काय, तर संसदेच्या आतही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रभाव जाणवला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज जवळपास 10 वेळा तहकूब करण्यात आलं. देशाचे प्रधानमंत्री तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात आलेच नाहीत. कदाचित त्यांच्या जीवाला विद्यार्थ्यांपासून धोका असावा अशी माहिती त्यांच्या सुरक्षा सल्लागारांना मिळाली असावी आणि म्हणूनच ते सभागृहात हजर राहिले नसावेत. कारण याआधीही त्यांच्या जीवाला विरोधी पक्षांच्या महिला खासदारांकडून धोका होता व त्यामुळे ते संसदेच्या सभागृहात आलेले नव्हते. म्हणजे चीनला लाल डोळे दाखवणारे प्रधानमंत्री, पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देणारे प्रधानमंत्री, 56 इंचाची छाती घेऊन वावरणारे प्रधानमंत्री व अगदी विश्वगुरू बनलेले आपले प्रधानमंत्री विद्यार्थ्यांच्या एका आंदोलनाला घाबरलेत अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. एकीकडे स्वतःच्या हक्कांसाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी लढणारा तरुण वर्ग आहे, तर दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देणारं प्रशासन. जर विद्यार्थ्यांनी दगडफेक केली असेल तर त्याचा तपास निष्पक्षपणे झालाच पाहिजे. परंतु शांततापूर्ण मार्गाने मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला करणं कितपत योग्य आहे? लोकशाहीत विरोध नोंदवणं आणि हक्कांसाठी प्रश्न विचारणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आज देशातील तरुण रस्त्यावर उतरला आहे कारण तो आपल्या भविष्याबद्दल चिंतित आहे. नीट पेपर फुटीमुळे केवळ विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं नाही, तर देशाच्या गुणवत्तेचाच पराभव झालाय. कालच्या लाठी हल्ल्यानंतरही विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अजूनही जोर धरत आहे. आज संसदीय समितीच्या बैठकीत प्रधानमंत्री मोदींनी या मुद्द्यावर आपले विचार प्रकट केले. ते म्हणाले की नीट पेपर फुटी हे एक पाप आहे आणि आम्ही अशा कोणत्याही पापीला सोडलेलं नाही. आम्ही या पापाची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई केली व पुनर्परीक्षा देखील घेतली. मात्र प्रधानमंत्री काल पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठी हल्ल्याबाबत काहीच बोलले नाहीत. खरं तर त्यांनी यावर बोलणं अपेक्षित होतं. प्रधानमंत्र्यांनी काही अधिकाऱ्यांना निलंबित केलं असलं, काहींवर कारवाई झाली असली, तरी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळेच प्रधानमंत्री मोदींचं बोलणं केवळ कोरडे शब्द आहेत अशीच भावना आता विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. परंतु या संपूर्ण घटनेकडे तुम्ही कसे पाहता? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा का? दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला लाठी हल्ला योग्य होता की अयोग्य? आणि आंदोलनात झालेल्या हिंसेला नेमकं जबाबदार कोण? यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा.